गडचिरोली जिल्ह्यातील चारमोशी तालुक्यातील उन्हाळी पीक म्हणून मक्याचे पीक सर्वात जास्त घेतले जात असून या तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले असून सर्वात मोठं नुकसान तालुक्यात झालेलं आहे। समोरची तालुक्यातील अनेक ठिकाणी गारपीट झालेली असून मुख्य मार्गावर खूप मोठी झाडे पडलेली आहेत। अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल झाला असून खूप मोठे नुकसान झालेले आहे। चारमोशी तालुक्यातील उन्हाळी रब्बी पीक धान मक्का इत्यादी पिके प्रामुख्याने घेतली जात असून अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले असून धान पीक कापणीला आले असून मक्का सुद्धा तोडणीला आलेला आहे। अशातच हातात आलेला लाखो रुपयांचा धान पीक व मक्का पीक जमीनदोस्त झाला असून शेतकऱ्यांच्या हातात आलेल्या लाखो रुपयांच्या धान्याचा व मक्याचे पीक नष्ट झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे। सदर शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनाने भरपाई द्यावी ही शेतकऱ्यांची मागणी आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज राज्य प्रतिनिधी कालिदास बुरांडे, गडचिरोली।